लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये घनसर गावात पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्यात। त्यामुळे तीव्र नाराजीची भावना नागरिकांमध्ये, गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जाते की काय असा आरोप होतोय। महिला आणि बालविकास विभागामार्फत गरोदर माता, स्तनदा मातांसह 6 वर्षाखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो। मात्र दिला जाणारा हा पोषण आहार खरंच पौष्टिक आहे का अशी शंका आता व्यक्त केली जाते। आम्ही 2 तारखेला खाऊ आणला होता, ते फोडला, आज फोडलाय करण्यासाठी। त्यात आळ्या आणि जाळ्या निघाल्यात, आम्ही कसं खायचं? अंगणवाडीमधून खाऊ दिला होता, ते आज खिचडी करण्यासाठी फोडलेला, तर त्यात आळ्या व जाळ्या, मेलेले मच्छर, शंख निघाले। खाल्लं तर त्यात विषबाधा होऊ शकते। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ह्या एक महिला आहेत, आदिताई तटकरे आहेत। त्या ताईला माझी विनंती आहे की ज्या कंपनीनं, ज्या एजन्सीनं अंगणवाडीला खाद्य पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे, त्या कंपनीवर तुम्ही मोका अंतर्गत कारवाई करावी।